नमस्कार. महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी एक खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्याची वाट बघितली जात होती त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आलंय. चला मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची सगळेच जण खूप आतुरतेने वाट पाहत होते, नाही का? तर असं समजा की ही प्रतीक्षा आता जवळपास संपलेली आहे. मग नेमकं काय आहे हे अपडेट? चला बघूया. तर सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही आहे की राज्य सरकारने 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हो, ही खरंच एक खूप मोठी रक्कम आहे जी थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे. आणि हे बघा, ही कुठलीही अफवा किंवा नुसतीच बातमी नाहीये, तर हा एक अधिकृत शासन निर्णय आहे. स्वतः महाराष्ट्र शासनाने हा निधी वितरित करायला मान्यता दिली आहे. त्यामुळे या बातमीला एक अधिकृत बळ मिळालं आहे. चला आता एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया जो अनेक शेतकऱ्यांच्या मनात घर करून होता. अनेकांना अशी शंका होती की ही योजना कदाचित बंद झाली की काय, पण यातलं सत्य काय आहे? तर ज्यांच्या मनात ही चिंता होती त्यांनी ती आता सोडून द्यायला हरकत नाही. योजना बंद झाल्याची निव्वळ एक अफवा होती. सत्य हे आहे की ही योजना सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणार आहे. आणि 8व्या हप्त्याला मंजुरी मिळणं हाच याचा सगळ्यात मोठा आणि ठोस पुरावा आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की लवकरच हा निधी सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल. ठीक आहे, म्हणजे निधीला मंजुरी मिळाली हे तर आता स्पष्ट झालं. पण आता यापुढे काय? हा मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत नेमका कसा आणि केव्हा पोहोचेल? चला ही पुढची प्रक्रिया पण एकदा समजावून घेऊया. प्रक्रिया तशी अगदी सोपी आणि सरळ आहे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे निधीला मंजुरी मिळण्याचा, तो आता पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या टप्प्यात सरकारकडून निधी वितरणाची एक निश्चित तारीख जाहीर होईल, जी लवकरच अपेक्षित आहे. आणि एकदा का ती तारीख जाहीर झाली की हप्त्याची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तर एक गोष्ट आता नक्की झाली आहे, ही योजना व्यवस्थित सुरू आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. हा आधार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जाता जाता एक विचार करूया की ही जी आर्थिक मदत सातत्याने मिळत आहे ती भविष्यात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आणि इथल्या शेतकरी बांधवांना आणखी किती बळ देईल.